नमस्कार, आपण बघत आहात इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आज आपण आलेलो आहोत, तुम्ही बघू शकता या साईडला ज्या गाड्या वगैरे चालल्या आहेत, हा वीर सावरकर फ्लायओव्हर आहे गोरेगावचा। आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं आहे की या ठिकाणी रस्त्याची वीर सावरकर हाला फ्लायओव्हरच्या बाजूला जो फुटपाथ आहे, जे फ्लायओव्हरच्या बाजूने जे फुटपाथ आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे या ठिकाणी सगळा फुटपाथ खराब झालेला आहे। आणि पावसाचे दिवस आहेत, आता सध्या तरी पावसाने विराम दिलाय, पण पाऊस येत्या 10 दिवसानंतर पाऊस येणार असा हवामानाने अंदाज दिलेला आहे। आणि या हालतमध्ये आहे, या ठिकाणी पाणी भरणार, पाणी भरल्यानंतर जे पादचारी आहेत, जे रस्त्यावरून चालणारे लोक, ते चालणार कसे, हा या ठिकाणी प्रश्न निर्माण आहे। आणि प्रशासनाला या गोष्टीचं काहीच गांभीर्य राहिलेलं नाहीये। तुम्ही बघू शकता की एकदम खराब अवस्था आहे या ठिकाणी। हे तुम्ही बघू शकता, हे गटारावरती जे असतं ते ढापे आहेत, ते ढापे पण तुटलेले आहेत। येताना जाताना त्या माणसांना या गोष्टी लागू शकतात, ही परिस्थिती आहे। या पाईपची हालत बघा, पाईप कसे उघडे आहेत, ती अशी अवस्था या वीर सावरकर फ्लायओव्हरची आहे। आणि प्रशासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष हे त्या ठिकाणी दाखवायचं आहे, म्हणजे प्रशासन कशा पद्धतीने काम करतं हे यातून दाखवायचं आहे आम्हाला। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, BMC आणि या गोष्टीला जे लोक जबाबदार आहेत तोपर्यंत त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। आणि लवकरात लवकर या ठिकाणी जे फुटपाथ आहे त्याची दुरुस्ती झाली पाहिजे आणि लोकांसाठी तो व्यवस्थित बनवून दिला पाहिजे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवर मला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।